धन्यवाद. यानंतर लगेचच बीड विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार आदरणीय कुंडलिक बापू खांडे आपल्याला संबोधित करतील. जोरदार टाळ्याने बापूंचं स्वागत करा आणि त्यांना विनंती करूयात. माझी भगिनी पूजाताई मोरे यांच्या प्रचारार्थ आज तालखेड फाटा या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन केलं. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आपले सर्वांचे लाडकं नेतृत्व आदरणीय छत्रपती संभाजीराजे, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजयदादा जाधव, दलितांचा बुलंद आवाज दीपकभाई केदार, माझे मित्र आप्पा कुडेकर, उशीर झाल्यामुळे मी सर्वांचे नाव घेऊ शकत नाही, सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले माझे सर्व वडीलधारी मंडळी, माझ्या माता भगिनी आणि पत्रकार बांधवांनो, अतिशय शून्यातून पूजाताईंनी त्यांची स्वतःची राजकीय कारकीर्द सुरू केलेली आहे. पूजाताईला कुठलाही राजकीय वारसा नसताना त्यांनी त्यांची राजकीय सुरुवात त्यांच्या पंचायत समिती गणापासून केलेली आहे आणि पंचायत समितीच्या सदस्य झाल्यापासून तेवढ्या एका गणापुरतं न थांबता त्यांनी या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये स्वतःची एक आगळीवेगळी ओळख, विविध आंदोलन असतील, मग ते शेतकरी आंदोलन असतील, मराठा आरक्षण संदर्भातले आंदोलन असतील, अतिशय एक आक्रमकपणे आंदोलन करून त्यांनी त्यांचा एक ठसा उमटवला. आणि मला विश्वास आहे या उद्याच्या 20 तारखेला पूजाताईला आपण पेनाची नीब या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड असं मताधिक्याने विजय करताल असा मला विश्वास आहे. राजे, मी राजेंना सांगू इच्छितो, गेवराई आणि बीड हे मतदारसंघ दोन्ही एकत्र असल्यासारखे आहेत. बीड तालुक्यातील जवळपास पिंपळनेर जिल्हा परिषद गट म्हणजे जवळपास 25-30 हजार ते मतं, बहिरवाडीमधले 20-22 हजार आणि नवगण राजुरी सर्कलमधले जवळपास 17-18 हजार असे साधारण 70-75 हजार मतं हे बीड तालुक्यातले गेवराई मतदारसंघामध्ये आहेत. त्यामुळं आत्ताच धनंजयजी जाधव साहेबांनी मला सांगितलं, मी बीड तालुक्यातील जेवढे गावं असतील मी 2 दिवसापूर्वीच ताईला सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक असेल, मिटिंग असेल आणि त्यांचे नंबर असतील दिलेले आहेत. ताई 2-3 दिवसात त्या ठिकाणी दौरा देखील करतील आणि माझी जी काही शक्ती असेल ही मी या ठिकाणी सांगतो, ही पूजाताई मोरे यांच्या पाठीशी मी उभा करणार आहे. कारण की माझ्या राजकीय जीवनामध्ये माझ्यावर राजांनी असा प्रचंड विश्वास ठेवला. मला देखील बीड विधानसभेमध्ये त्यांनी उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर मला कुठलीही एकदा जबाबदारी दिल्यानंतर मी ती अतिशय प्रामाणिकपणे पार पाडतो. पूजाताई, तुम्ही नक्कीच तुमच्या कामाच्या बळावर विजयी होताल. सकाळी 11 वाजल्यापासून राजे प्रवास करतायत, आत्ता 8:30 वाजल्यात. अनेक मान्यवर बोलणार आहेत. कारण की सकाळी हेलिकॉप्टरनी साहेब येणार होते राजे, परंतु तांत्रिक अडचण आल्यामुळे त्यांना बायकार यावं लागलं आणि बायकार येत असताना थोडंसं कार्यक्रमाचं सगळेच कार्यक्रम अचानक मागं पुढं झाले. राजाने जेवणसुद्धा चालता चालता 5 मिनिटांमध्ये केलं आणि ते म्हणले नाही चला आता कार्यक्रम महत्त्वाचे आहेत.
कुठंही साधं तोंडावर पाणी मारायला फ्रेश व्हायला देखील थांबले नाही. आल्यापासून सतत प्रवासात आहेत. त्यामुळं मी माझं थोडक्यात माझं मनोगत मी हे करणार आहे. पूजाताई मोरे आणि मी म्हणण्यापेक्षा मी थोडं सभागृहात आहे. माझी पत्नी आणि त्या सोबत पंचायत समितीला सदस्य होत्या. त्यामुळं पंचायत समितीलाही सोबत आलो. मला वाटतं विधानसभेला बी आपण सोबत जावं सभागृहामध्ये. आणि मला राजाने खूप आशीर्वाद दिला. राजे, मी एवढं सांगू इच्छितो, यानंतर बीड जिल्ह्यातली सगळी ताकद आमचे जेवढं काय शक्य असेल ही तुमच्या पाठीशी आम्ही उभा करू आणि बीड आणि गेवऱ्यामध्ये आपला हा भगवा ध्वज फडकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. एवढं या प्रसंगी मी आपल्याला शब्द देतो. बाकी जास्त राजे बोलणार आहेत, दीपकभाई केदार बोलणार आहेत. आपण सतत बोलत राहतो, त्यामुळं मी जास्त काही बोलू इच्छित नाही. मी एक मोठा भाऊ म्हणून पूजाताईच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.